सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले। प्रांजल काळे असे युवतीचे नाव आहे। 6 महिन्यापूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते। यापूर्वीही संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती। त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला। या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले। घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली। अद्याप याबाबत पोलिसात नोंद नाही। पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे। तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी अडवून चाकूने हल्ला केलेला आहे। तर आता आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य उपचार सुरू आहेत। त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। घरगुती कारणातूनच आहे असं प्राथमिक काय पती आणि पत्नीमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल। आपण फिर्याद दिली संबंधित पीडितेची नाही, सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आलेली आहे। फिर्याद देण्याचं काम सुरू आहे। तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत। त्याच्यामुळे